मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का? मी सगळे सोयरे पण सोडणार नाही आणि मराठा आणि कुणबी एक हे पण जार सोडणार नाही। पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळबड खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते। म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं, पण येताना JR आणले, आता ड्राफ्ट नाही आणला। कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या, तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही, कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही। दस्तावेज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही, ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा ना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा। मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे। आता आपले बोलणारे बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे आता, कारण यांना मराठ्यांचे वाटोळ्याशिवाय काही करताच नाही आलं। उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय। आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे, पक्का JR आहे, पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच।